जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 14 एप्रिलचं प्रवचन. संत आपल्याला जागे करतात. प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते. हे ज्याप्रमाणे संसारात तसे परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो. म्हणून चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरावी. चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो, हेच आपले चुकते. जगात संत असतील ते पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला हवे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो, तर आपण योग्य स्थळीच जाऊ. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते त्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठीच असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळ आनंदातच असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी ते जगाचे कल्याणच करत असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. हे केव्हाही चांगलेच होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनावर आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळू दे आणि लोक सुखी होऊ देत. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. या ग्रंथात लिहिलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते आचरणात जर आणले नाही तर त्या वाचनाचा काहीही उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे आणि साधन आणि वाचन बरोबर चालावे. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. ज्यांच्यावर त्याची कृपा आहे त्याच्या अंगी विद्वत्ता नसली तरी ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे त्याला कळेल. विद्वान ह्या कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात.